तिकडे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झालं। दरम्यान या भागातल्या ईव्हीएम मशीन नाशिकच्या अंबड परिसरातल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत। या स्ट्रॉंग रूमला सीसीटीव्हीसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं आहे। दरम्यान याच भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल संपन्न झाली आणि ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावला आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उमेदवारांचं भविष्य जे आहे ते या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झालेलं आहे आणि या बंदिस्त झालेल्या मतपेट्या आता नाशिकच्या अंबड वेअर हाऊस परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे। मी आता या नाशिकच्या अंबड वेअर हाऊस परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी या संपूर्ण मतपेट्या ज्या आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या या संपूर्ण अंबड वेअर हाऊस मध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे। जवळपास 4000 मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि 4000 मतदान केंद्रांवरच्या मतपेट्या ज्या आहेत त्या या संपूर्ण परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा असा एक चोख बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर दृश्य बघितली तर ही वेअरहाऊसच्या प्रवेशद्वाराची दृश्य आहे आणि या प्रवेशद्वारावरच पोलिसांचा असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही गाडी असेल, व्यक्ती असेल, तो आतमध्ये जात असताना त्याची तपासणी केली जाते। त्याच्याकडे आय कार्ड आहे का, आय कार्ड असल्याशिवाय कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही। इतकंच नाही, पोलिसांव्यतिरिक्त या संपूर्ण वेअरहाऊसच्या परिसरामध्ये आतल्या बाजूनी जवळपास 200हून अधिक कॅमेरे आणि बाहेरच्या बाजूला काही कॅमेरे अशा प्रकारचा कॅमेऱ्यांचा देखील एक बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण वेअरहाऊस परिसरावरती नजर ठेवून आहे आणि म्हणून ही जर या ठिकाणचा बंदोबस्त जर बघितला तर एक उच्च दर्जाचा अशा स्वरूपाचा हा बंदोबस्त आहे, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या वेअरहाऊसच्या आतमध्ये होणार नाही किंवा बाहेर देखील होणार नाही याची खबरदारी आयोगाकडनं घेतली जाते, पोलिसांकडनं घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।